हे आहे धाराशिवचं रेल्वे स्टेशन आणि मी इथं आलो आहे. मी कुठं जातो आहे, काय जातो आहे हे मलाच माहीत नाही. जरासं माझं मन खूप त्रास होतं आहे. माझा आत्मा खूप म्हणजे खूप दुःखी आहे. मी खूप टेन्शनमध्ये, मी डिप्रेशनमध्ये. त्यामुळं मी असा निर्णय घेतला, घरी राहून तुझ्यावरती चिडचिड करणं किंवा स्वतः फक्त असं रडत बसणं करणं, हे करण्यापेक्षा कुठं तर मी असं थोडंफार निघून जावं. आणि म्हणून मी धाडस करून इथपर्यंत आलो. पण माझा पुढचा मार्ग काय आहे ते मलाच माहिती. पण येणार आहे आणि ती कोणती असणार आहे मला पण माहीत नाही. मी तिकीट काढलं नाही काय, मी असंच डायरेक्ट त्या गाडीत बसणार आहे आणि कुठं तर जाणार आहे. ती जिकडं जाईल तिकडं जाणार आहे. कसं आहे माहिती आहे का, मला 1 जण 2 जण 3 जण 4 जण जर चुकीचं म्हणत असतील किंवा काही जर होत असेल तर मी असं म्हणेल की बाबा तेच चुकीचे आहेत आणि मला चुकीचं ठरवतात. पण असं नाही, मला समजून आलं मी खूप चुकीचं आहे, माझं खूप काही चुकतं, पण मला बोलायची अक्कल पण नाही हे मीच कबूल करतो. कारण खरंच तसं आहे, रिॲलिटी आहे तशीच. माझ्यामुळं कधी कोणाचं मन दुखावू नये, कधी कोणाला त्रास होऊ नये हे मी खूप विचार करत असतो. पण कळत नकळत माझ्याकडून ते होतंच. जे काही जीवाभावाचे आहेत त्यांचं पण माझ्याकडून असं बोलता बोलता मन दुखावलं जातं आणि ते मला कुठं तर सहन होत नाही. माझ्यामुळं कोणाला त्रास झालेला हे मला चालणार नाही. भले मग मला किती का त्रास होईना, देवानं माझं नशिबाचं हे केलंय, वाईट लिहिलंय. कारण मी हायच माझ्या मनात खरंच काही पाप नसतं. माझा हेतू खरंच कोणाचं मन दुखावण्याचा नसतो. ते कसं होतं कळत न कळत माझ्याकडून ते मलाच कळत नाही. त्यामुळं मी किती दिवसासाठी आली आहे ट्रेन, मी किती दिवसासाठी निघून जाईल हे पण काय मला माहीत नाही. पण मी निघून जातो आहे. कोणती तर येते रेल्वे. माझ्याकडं सामान नाही, काय नाही, काहीच नाही. मी काही खायला नाही, काहीच नाही. पाण्याची बॉटल देखील माझ्या जवळ नाही, एकसुद्धा कपडा माझ्या जवळ नाही. कालचेच कपडे अंगात आहेत. काल पण मी हेच घातलेलं, तेच कपडे घालून निघालो आहे. कारण मला त्रास खूप होतो आहे, मला मानसिक त्रास खूप होतो आहे. मी डिप्रेशनमध्ये जातो आहे. माझ्या आवडत्या व्यक्तींना माझ्यामुळं त्रास झाला आहे. यामुळं मला दम निघाला. मला असं घरी माझं असं थांबू वाटेना, काही खाऊ वाटेना, काही पिऊ वाटेना ना, मला जगू वाटेना. मग जगावं तर लागणारच आहे. कारण माझी 3 लेकरांचं कसं होईल नंतर, माझ्यानंतर त्यांना कोण बघेल. यासाठी मी मरणार नाही आहे किंवा आत्महत्या करणार नाही आहे. असं वाटेल हा स्टेशनवर उभा आहे म्हणजे काही पटरीवर वगैरे पडतो की काय, तसं काहीच नाही आहे. फक्त मी स्वतःला मलाच एक वेळ देतो आहे आणि समोरच्यांना पण एक वेळ देतो आहे की बाबा त्याला पण थोडासा, त्यांना पण थोडं रिलॅक्स करतो आहे. कारण माझ्यापासून जर त्रास होता असेल तर मी थोडं लांब राहिलेलं बरं. म्हणून मी थोडा लांब होतो आहे आणि थोडासा एक कुठं तर जातो निघून. काही नका टेन्शन घेऊ, माझे अपडेट यानंतर कधी आज येईल उद्या येईल काय मला पण नाही माहीत. कारण माझ्याकडे चार्जर नाही, काहीच नाही. कुठं मला जर भेटलं चार्जिंग करायला वगैरे, मोबाईलमध्ये चार्जिंग वगैरे केलं तर मी व्हिडिओ वगैरे नक्कीच टाकेन. माझ्या भावांनो, ताईंनो, खूप त्रास होतो आहे मला. रात्री 2-2:30पर्यंत मी जाग आहे. पहाटे पण 5 वाजल्यापासून मी जाग आहे. मला ना पाणी जाईना ना काय जाईना, नरडं कोरडं पडतो आहे. एवढा त्रास होतो आहे, एवढा माझा जीव असं तगमग माझ्या जीवाची होते. बघू वरचा कुठं घेऊन जाईल, मलाच वरी घेऊन जाईल का मी कुठं जाईल काय बघू. थोडंसं विश्राम घेतोय मी. म्हणजे मी विश्राम नाही घेत, समोरच्याला विश्राम देतोय. कारण त्यांना माझा खूप त्रास होतोय ना. मग घरी पण राहून
पूजाला वगैरे पण त्रास होऊ नये माझ्याकडून, म्हणून मी जातोय कुठं. एवढंच सांगणार आहे मी. माझ्या मनात काहीच नव्हतं, कोणाचंच मन दुखवण्याचा माझा उद्देश नव्हता बिलकुलच. बोलता बोलता जरा जास्तच बोलून जातो मी. बघू आता, ट्रेन आली आहे, सिग्नल लागल्यात, असं ट्रेनचा आवाज पण येतोय. मला माफ करा. पूजाला पण मी काय सांगितलं नाही. पूजा, तू व्हिडिओ जरी बघत असेल तरी काही काळजी करू नको. मी येईल परत जेव्हा माझ्या कुठं तर मला वाटेल हां आता ठीक आहे सर्व काही, तू जा परत. माझं मन जेव्हा मला म्हणेल तेव्हा मी परत येईल. तू काही काळजी करू नको. लेकरांना नीट सांभाळ, तू पण नीट राहा. पोरांना मारू नको, काय नको. तूच आता त्यांच्या आईन, तूच त्यांचा बाप. कायमचा नाही चाललो कुठं मी. येईल, पण कधी येईल ते मला पण माहीत नाही. तर टेन्शन काही घेऊ नको पूजे. पोरांना घे, मस्त राहा, नीट राहा. येईल मी, कायमचा नाही जात. खूप चुकीचं आहे मी, खरंच मला पश्चाताप होतो. माझ्या बोलण्यातून मलाच समजून नाही येत कधी कधी की माझ्या बोलण्यामुळे कोणाला तर त्रास होत असेल, बाबा त्याला आवडत असेल नसेल, या गोष्टीचा मी विचारच नाही करत. चार्जर नसल्यामुळे कधी कधी माझे व्हिडिओ येतील, पण नाही पण येतील. फोन लागल, फोन नाही पण लागल. फोनसाठी मला चार्जिंग थोडीशी मोबाईलमध्ये लागणार आहे, त्यामुळं मी काही मोबाईल जास्त यूज करणार नाही आहे, फक्त फोनसाठी. त्यामुळं व्हिडिओ काढेल नाही काढेल याचं मी काही सांगू शकत नाही. जर मला कुठं चार्जिंग वगैरे जर मोबाईलमध्ये केलं तर मग मी करेल, व्हिडिओ वगैरे टाकेल. ट्रेन आली आहे, पण कुठं आली आहे काय माहीत, नुसती वाजते. चला आता मी जातो तिकडे लांब. लोक तिकडं थांबल्यात, मीच एकटा इकडं थांबलो आहे. आधीच मला माहीत नाही कोणता डबा कुठं येईल काय येईल, त्यामुळे मी असं मागं जातो, लोकांमध्ये थांबतो. आणि जे काही असेल, माझ्याकडून कोणाचं मन दुखावलं असेल, सॉरी, माफ करा मला. खरंच माफ करा मला, काही चुकलं असेल तर.